तर आपण दुसरा टॉपिक बघत आहे या चॅप्टरचा, जे आहे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. आता इथं तुम्हाला मी दाखवलेलं या ठिकाणी की गॅस कंटेनर आहे. त्या गॅस कंटेनरमध्ये टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल घेतले आपण या ठिकाणी कॅपिटल एन. कॅपिटल एन इज द टोटल नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल. कॅपिटल एम इज द टोटल मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल. ओके, out of these n number of gas molecules, n by 3 gas molecules, they are moving along the x-axis. हे इथे दाखवले तुम्हाला. n by 3 gas molecules, they are moving along y-axis. हे इथे तुम्हाला दाखवले. and n by 3 gas molecules, they are moving along z-axis. मग ते गॅस कंटेनर आहे. त्या गॅस कंटेनरमध्ये n नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि ते रँडमली ओरिएंटेड होत आहे. तर त्याच्यापैकी n बाय 3 गॅस मॉलिक्यूल x ॲक्सिसला गेले, n बाय 3 y ॲक्सिसला घेतले आणि n बाय 3 z ॲक्सिसला दाखवलेले आहे. टोटल मास आपण घेतलं या ठिकाणी कॅपिटल एम आणि स्मॉल एम इज द मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल. स्मॉल एम काय आहे? एका गॅस मॉलिक्यूलचं मास आहे. सो हिअर लेट C1 इज द व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल, द मॉलिक्युलर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल C1. दिस गॅस मॉलिक्युल्स दे आर मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. हा गॅस मॉलिक्यूल तो या दिशेला चालला आणि या दिशेला गेल्यानंतर तो त्या सरफेसला असा आदळल्यानंतर तो पुन्हा वापस येत आहे, बरोबर की नाही? सो इट रिबाउंड इन टू इट्स सेम पोझिशन, म्हणजे पुन्हा त्याच पोझिशनमध्ये तो गॅस मॉलिक्यूल येतो, बरोबर की नाही? सो हिअर स्मॉल एम इज द मास ऑफ द गॅस मॉलिक्यूल, C1 इज द व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल हिअर, and this gas molecule they are to be get collide on the surface S here, again reaches to the same position. So whatever may be the distance, that is L is the distance in this direction, again return. So 2 is the distance that is to be get covered by the gas molecule. Okay, so what we can write here, let us here, that is momentum, initial momentum of the gas molecule, that I can write here m into C1. When this gas molecule they are to be get collide with this momentum on the surface S, again return into the same position. So what we can write here, the final momentum of this gas molecule, that is nothing but here m into C1. आता डायरेक्शन इकडे येत आहे. या डायरेक्शनला जर घेतला तर पॉझिटिव्ह, इकडून आला तर पुन्हा निगेटिव्ह म्हणून मायनस साइन आला. सो चेंज इन मोमेंटम काय होईल आता या ठिकाणी? द चेंज इन मोमेंटम that comes out to be here minus m into C1 final momentum minus initial momentum, so you are getting minus 2 times m into C1. So when this gas molecule they are to be get collide on this surface, आपल्याला या ठिकाणी प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द वॉल ऑफ द कंटेनर, त्या कंटेनरवर किती प्रेशर एक्झर्ट होत आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग जेव्हा हा गॅस मॉलिक्यूल त्या भिंतीवर जाऊन आदळतो, कंटेनरला जाऊन आदळतो, त्यावेळेस तो कंटेनर काही ना काहीतरी मोमेंटम काय करतो, त्या गॅस मॉलिक्यूलचं गेन करतो. इट विल गेन सम मोमेंटम and this gain in momentum is equal and opposite to the change in momentum. So what we can write here, that is gain in momentum by the gas molecule, that comes out to be minus 2 times m into C1, so it comes out to be plus 2 times m into C1. So this will be the momentum that is to be get gained by the single gas molecule by the surface S. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं आपल्याला. काय करणार? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम that is equal to gain in momentum upon time. म्हणजे गेन इन मोमेंटम काय घेतला? प्लस 2 टाइम्स m into C1 अपॉन टाइम घेतला मी या ठिकाणी t. आता हे टी फॅक्टर आपल्याला या ठिकाणी इथे काढायचं आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता या गॅस मॉलिक्यूलची स्पीड घेतली आपण C1,
याने किती डिस्टन्स कव्हर केलं, इकडे गेला आणि पुन्हा वापस आला, म्हणजे 2L एवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि T हा टाईम झाला. तर T इज इक्वल टू काय घेतलं मी या ठिकाणी 2L अपॉन C1. सो दिस इज द टाईम. मग आता इथं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय मिळालं आपल्याला या ठिकाणी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, चेंज ऑफ मोमेंटम तो मिळतो या ठिकाणी आपल्याला 2 टाइम्स m इंटू C1 अपॉन 2L अपॉन C1. हा 2 कॅन्सल होतो, म्हणजे मिळतं या ठिकाणी m इंटू C1 स्क्वेअर अपॉन L. So this will be the rate of change of momentum. So according to the Newton's second law of motion, according to Newton's second law of motion, what we can write here? That is, applied force is directly proportional to the rate of change of momentum. Applied force is directly proportional to the rate of change of momentum. So what we can write here, F is equal to, that is rate of change of momentum. So our formula comes out to be here, that is 2 times m into C1 square upon L. So this will be the force that is to be exerted by this gas molecule on the surface here. म्हणजे हा झाला फोर्स गॅस मॉलिक्यूलने ऍक्ट केलेला कशावर, या सरफेसवर. सो F1 इज द फोर्स दॅट इज टू बी एक्झर्टेड. सेकंड फोर्स आपण घेतला आपण या ठिकाणी F2 इज इक्वल टू m इंटू C2 स्क्वेअर अपॉन L. देन F3 इज द थर्ड फोर्स दॅट इज टू बी एक्झर्टेड बाय थर्ड गॅस मॉलिक्यूल, दॅट इज m इंटू C3 स्क्वेअर अपॉन L. आता या डायरेक्शनला किती गॅस मॉलिक्यूल चालले, n/3 गॅस मॉलिक्यूल. असं करत करत गेलो आपण या ठिकाणी F n/3 गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू m C n/3 स्क्वेअर अपॉन L. मग आपण टोटल फोर्स काढू. सो टोटल फोर्स दॅट इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस दॅट हियर दॅट इज F n/3. या सगळ्यांची व्हॅल्यू इथं पुटअप केली तर काय लक्षात येतं, m इंटू C1 स्क्वेअर अपॉन L प्लस m इंटू C2 स्क्वेअर अपॉन L प्लस दॅट हियर m इंटू C n/3 स्क्वेअर अपॉन L. ओके. आता m अपॉन L कॉमन घ्या तर काय मिळतं आपल्याला इथं, C1 स्क्वेअर C2 स्क्वेअर दॅट हियर दॅट इज C n/3 स्क्वेअर. हे झालं या ठिकाणी टोटल फोर्स. आता ही जी किंमत आहे या किमतीला मी थोडंसं ऍडजस्टमेंट करतो. आता मी काय करतो या ठिकाणी या इक्वेशनला n/3 ने मल्टिप्लाय करतो, n/3 ने मल्टिप्लाय केलं आणि ह्याच इक्वेशनला काय केलं मी या ठिकाणी n/3 ने काय केलं, डिवाइड केलं. बरोबर नाही, या n/3 ने मल्टिप्लाय केलं, इथे n/3 ने डिवाइड केलं. तर काय मिळतं या ठिकाणी n/3 m अपॉन L C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस दॅट हियर दॅट इज C n/3 स्क्वेअर इथं अपॉन n/3. आता ही जी किंमत आहे ही किंमत कशाची आहे, व्हॉट इज दिस व्हॅल्यू हियर, दॅट इज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. कशाची किंमत आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजेच काय करतो L/3 इंटू m अपॉन L into here that is C square bar. So this is known as here the mean square velocity. आता स्मॉल m मल्टिप्लाइड बाय कॅपिटल N म्हणजे काय झालं या ठिकाणी, कॅपिटल M अपॉन 3L इंटू C स्क्वेअर बार. हा झाला या ठिकाणी टोटल फोर्स. बरोबर की नाही. आपल्याला इक्वेशन काढायचं आहे प्रेशरचं. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतं. ही फोर्सची किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप करा तर काय लक्षात येते या ठिकाणी m अपॉन 3L इंटू C स्क्वेअर बार डिवायडेड बाय एरिया A. हा 3L खाली जाईल तर तुम्हाला काय लक्षात येते या ठिकाणी 1/3 इंटू m अपॉन एरिया मल्टिप्लाइड बाय लेंथ इंटू C स्क्वेअर बार. तर इथं काय होतं, एरिया इंटू लेंथ म्हणजे काय असतं या ठिकाणी, व्हॉल्यूम असतं. सो 1/3 m अपॉन रो इंटू C स्क्वेअर बार. या C स्क्वेअर बारला आपल्याला C स्क्वेअर RMS सुद्धा लिहिता येतं. म्हणजेच हे इक्वेशन काय लिहिता येतं आपल्याला या ठिकाणी 1/3 रो इंटू C स्क्वेअर RMS. So this is the equation that is to be considered as the pressure exerted by the gas. Okay.
So you just read this equation here because this equation may be asked in the board examination for the 3 marks here. हे बोर्ड एक्झामिनेशन मध्ये मात्र तुम्हाला 3 मार्कासाठी हे इक्वेशन दिलं जातं. तर बघा मी या ठिकाणी काय केलं की प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द वॉल ऑफ द कंटेनर हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. या गॅस कंटेनरमध्ये n नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यापैकी n/3 गॅस मॉलिक्युल हे काय होत आहे एक्स ॲक्सिसला चालले, n/3 गॅस मॉलिक्युल वाय ॲक्सिसला चालले आणि n/3 गॅस मॉलिक्युल हे झेड ॲक्सिसला चाललेले आहे. तर ह्या गॅस मॉलिक्युलचं इनिशियल मोमेंटम काढलं, नंतर फायनल मोमेंटम काढलं, नंतर या सरफेसनं जे काही गेन इन मोमेंटम येतं ते इक्वल अँड अपोजिट टू द चेंज इन मोमेंटम असतं. 2 टाइम्स m इंटू c1 होतं. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमला गेन इन मोमेंटम अपॉन टाइम घेतलं तर गेन इन मोमेंटम 2 टाइम्स m इंटू c1 अपॉन टाइम घेतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम वरून मग या ठिकाणी काय काढलं टाइम काढला. ही किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळतं 2 टाइम्स m इंटू c1 अपॉन 2l अपॉन c1. m इंटू c1 स्क्वेअर अपॉन l हा c1 वरती गेला तर आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मिळतो. न्यूटन्स लॉ नुसार काय लिहिता येतं अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणून पहिल्या पार्टिकलचा फोर्स झाला गॅस मॉलिक्युलचा हा होता या ठिकाणी m इंटू c1 स्क्वेअर अपॉन l. अशी किती गॅस मॉलिक्युल चालली या दिशेला n/3 गॅस मॉलिक्युल. मग मी n/3 गॅस मॉलिक्युल घेतली आणि सगळ्यांची या ठिकाणी सम घेतली आणि त्याच्यावरून हे इक्वेशन्स या ठिकाणी फाइंड आउट केले. तर बघा काही अडचण असेल तर राईट डाऊन करा. बरोबर.